नमस्कार. मिरर महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा पिढी राजकारणात येण्यासाठी एवढी उत्सुक नाही अशी लोक ज्या वेळेला चर्चा करतात, अशा अवस्थेत विविध राजकीय पक्षांमध्ये काही पदवीधर सुशिक्षित असे युवक नवीन पिढी तयार होत आहे की ज्याच्यामध्ये राजकारणात आणि समाजकारणात एक समरस होऊन काहीतरी करून दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. असे काही युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत. त्यांना पदं दिली जात आहेत. विशेष करून पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज काही युवकांना पक्षानं संधी दिलेली आहे. त्यापैकी एक ॲक्टिव्ह, एक सकारात्मक ऊर्जा असणारे आणि सामाजिक कार्याची आवड असणारे स्वप्नील काटकर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्यांची पदवीधर सेल पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं आधी मिरर महाराष्ट्रतर्फे आपण अभिनंदन करूया. अभिनंदन तुमचं स्वप्नील काटकर. धन्यवाद. आणि त्यांच्या वाटचाली संदर्भात आणि भविष्यातल्या त्यांच्या पक्षवाढी संदर्भात, युवकांच्या कल्याणाच्या संदर्भात, पदवीधरांच्या उद्धाराच्या संदर्भात त्यांचे काय विचार आहेत हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम मी तुम्हाला असं विचारू इच्छितो स्वप्नील काटकर की किती वर्ष झाली तुम्हाला सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली आणि शालेय जीवन ते आत्तापर्यंतचा जिल्हाध्यक्षपर्यंतचा प्रवासात तुम्हाला किती कालावधी लागला की ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद करतो तुम्हाला. मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात पहिलं धन्यवाद करतो की तुम्ही एक स्टेज मला उपलब्ध करून दिला. माझे विचार मांडण्यासाठी मला एक स्टेज उपलब्ध करून दिला. सामाजिक कार्याची आवड तशी म्हटली तर ही माझ्या शालेय जीवनापासून होती. पण सक्रिय मी झालो साधारण जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली. मी माझं करिअर ॲज अ सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट, सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. आणि माझा पहिला जॉब हा पुण्यामध्ये होता. पुण्यामध्ये जॉब करत असताना आम्ही तिथे अनेक NGOजना, जिथे अनाथ बालकं आहेत, वृद्धाश्रम आहेत, त्या अनाथ बालकांना आमच्या सॅलरीतून काही एक प्रत्येक दिवाळीला काही एक छोटासा हिस्सा आम्ही बाजूला ठेवून त्या NGOजना थोड्याफार प्रमाणामध्ये मदत करत होतो, जेवढी आमची कॅपॅसिटी आहे. आणि एक टीम म्हणून आमची जी टीम होती, एकाच कंपनीत काम करणारी सगळी लोक, त्यांच्यामार्फत आम्ही विविध समाजाभिमुख उपक्रम राबवायचो. मेनली ते वेगवेगळ्या NGOजना वेगवेगळ्या वस्तू स्वरूपात काहीतरी आम्ही मदत द्यायचो. त्यानंतर जसं मी मुंबईला आलो, मुंबईमध्ये कामोठे शहरामध्ये मी स्थायिक झालो. कामोठे हे पनवेल महानगरपालिकेतलं एक अर्बन एरिया आहे, जिथे नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे, लोकसंख्या मोठी आहे. सिडकोनी डेव्हलप केलेल्या कॉलनी एरियापैकी एक कामोठे शहर आहे. तर तिथे विविध समस्यांचा आगारच म्हणावं लागेल. जसं आता मी इथे तळोजाला येताना जसे रस्ते कमी, खड्डे जास्त, तशा प्रकारची काही परिस्थिती कामोठ्यामध्ये होती. म्हणजे विविध उद्यानं आहेत, तर तिथं कामोठ्यातल्या प्रत्येक उद्यानावरती एन्क्रोचमेंट आहे. पुन्हा पाण्याची समस्या होती. पथदिवे नसायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक मोठी समस्या होती, म्हणजे कामोठ्यापासून सायन पनवेल हायवेला जो लेफ्ट टर्न जातो, तिथे तो लेफ्ट टर्न तो जॉईन नव्हता केला. त्या काही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या क्लॉजेसमध्ये तो अडकून पडलेला. काही फॉरेस्टचा प्रॉब्लेम असेल किंवा काही इतर इश्यू असतील. मेनली फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं ती जमीन ॲक्वायर नव्हती केली PWDनी. तर तिथल्या एका आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी झालो. आणि नंतर मग मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा इतर जन आंदोलनं असतील, मी सामाजिक चळवळीमध्ये नेहमीच सक्रिय होतो. पण राजकारणामध्ये तसा येण्याचा माझा काही कल नव्हता.
आणि 2019ला पार्थ अजितदादा पवार यांची उमेदवारी पक्षाने जाहीर झाली. एक युवा चेहरा येतोय आणि त्याच्या काही दिवसापूर्वीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला. पनवेल शहर जिल्हा युवकचा उपाध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारलेला. आणि राजकारण हे एक समाजकारणाचं एक एक्सटेन्शनच आहे. अल्टिमेटली तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचं समाधान तुम्हाला राज्यकर्त्यांच्या जवळ जाऊनच मिळतं. मग त्या ओघाने माझी राजकारणामध्ये एंट्री झाली. मग असा प्रश्न होता की मग तुम्ही पहिल्यांदा समाजकारणात पूर्ण ॲक्टिव्ह होता, तुम्ही जे काही कार्य केले किंवा कार्य करत आहात ते सांगितलं, पण मग राष्ट्रवादी हाच बेटर पर्याय त्यावेळी तुम्हाला का वाटलं असं? राष्ट्रवादी हाच पर्याय का? राष्ट्रवादी हा एकमेव पर्याय माझ्याकडे होता खरं तर. म्हणजे शरद पवार साहेबांसारखा विजनरी लीडर आणि ज्यांचं काम सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना बऱ्यापैकी पेनिट्रेशन आहे राष्ट्रवादी पक्षाचं. आणि ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो सोशल मीडियावरती किंवा लाटेवरती स्वार होऊन मतदान करणारा मतदार नाही आहे. जे तिथल्या खरोखर समस्या आहेत त्या समस्या कोण हे करू शकतं, समस्यांचं निराकरण कोण करू शकतं ह्याचा चांगला अवेअरनेस ग्रामीण भागातल्या जनतेला आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी अर्बन एरियामध्ये, शहरी भागामध्ये त्याचं नेमकी उलटी परिस्थिती आहे. म्हणजे आज तुम्ही जाल, आज मी स्वतः IT अभियंता आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो. 80 to 85% IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना जर तुम्ही विचाराल की हिंजवडी पार्क कसा तयार झाला, म्हणजे त्याच्या मागची नेमकी स्टोरी काय आहे, तर मला खात्री आहे की ते अनभिज्ञ असतील ह्या गोष्टीसाठी. पवार साहेबांचे प्रयत्न काय होते ते मी एका ठिकाणी वाचलं की पवार साहेब जेव्हा हिंजवडीमध्ये आले पहिल्यांदा तेव्हा एका साखर कारखान्याच्या भूमिपूजनासाठी आलेले. तर पवार साहेब जेव्हा त्या साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले आणि तेव्हा त्यांच्या मनात आले की अरे हे जे क्षेत्र आहे ते तिथे लँड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मुंबईशी प्रॉक्सिमिटी आहे, मुंबईच्या जवळ आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, त्याच्या जवळ आहे. तर तिथे IT हब किंवा हिंजवडीसारखा IT हब तयार होऊ शकतो ही पवार साहेबांची विजन होती. महाराष्ट्रामध्ये IT हब होण्याच्या आधी आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडूंनी मोठ्या प्रमाणात हैदराबादला विविध IT कंपन्यांना आणण्यासाठी सुरुवात केलेली. आज तुम्ही बघाल पुण्याच्या आजूबाजूची जी MIDC आहे ती मेनली मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. तिथं ऑटो इंडस्ट्रीज आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, मेनली जास्त करून ऑटो इंडस्ट्रीज आहेत, पण तो मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. पण जसा हिंजवडीसारखा IT पार्क तिथे डेव्हलप झाला, सर्व्हिस इंडस्ट्री ग्रो झाली आणि त्या सर्व्हिस इंडस्ट्रीशी संलग्न जे इतर फायनान्शियल सेक्टर आहेत, जसं तुम्हाला सांगतो तिथले हॉटेल्स झाले किंवा तिथे मॉल कल्चर पुण्यामध्ये कधी नव्हतं, पण जसं स्पेंडिंग कॅपॅसिटी करणारे लोक जसे तिथे आले, लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढली, तसं त्या फक्त IT क्षेत्रातले अभियंता, IT क्षेत्राचा हब एवढीच ओळखणार, आता तिथे सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात ग्रो झाली. आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हिंजवडी IT पार्क असेल, तुमची विदर्भातली बुटीबोरी MIDC असू द्यात, इवन आपल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असू द्या, ह्या सगळा जो नवी मुंबईतला जो MIDC जो एरिया आहे त्या सगळ्यांमध्ये पवार साहेबांचं विजन आहे त्याला. आणि सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व प्रांतांच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तसेच मी राजकारणात येण्याआधी ज्या समाज क्षेत्रामध्ये ज्यांना मी माझा आदर्श मानायचो ते प्रभाकर देशमुख, माजी कोकण विभागीय आयुक्त, तेही त्यांच्याकडे बघून खरं तर मला प्रेरणा आली की आपणही राजकारणामध्ये रस घेतला पाहिजे. आणि तेही त्यांच्यामार्फत मला बरेच राष्ट्रवादींनी केलेलं काम, महाराष्ट्रासाठी केलेलं काम हे त्यांच्यामार्फत नेहमी मला या गोष्टी कळायच्या.
तर राष्ट्रवादी हा माझ्याकडे एकमेव पर्याय होता. आणि अजूनही जर महाराष्ट्राला IT किंवा इतर क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा पुढे घेऊन जाणारा कुठला एकमेव पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. तुम्ही सामाजिक कार्य म्हणून बऱ्याच कार्याचा उल्लेख केला, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेबलखाली किंवा राष्ट्रवादी म्हणून कुठले कुठले मुद्दे हातात घेतले आणि एक पक्ष म्हणून तुम्हाला त्यासाठी पाठपुरावा करत असताना कोणती पक्षाकडून मदत झाली किंवा ही गोष्ट साध्य झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली असं तुम्हाला तुमच्या सामाजिक काम करत असताना भासलं? आता जसं मी मगाशीच म्हटलं की राजकारण हे समाजकारणाचंच एक एक्सटेन्शन आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत असताना मला प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील साहेब असतील, आपले अध्यक्ष सतीश पाटील साहेब असतील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे आणि लास्ट बट नॉट लिस्ट आपले नगरसेवक विजय खाणावकर साहेब, त्यांचा खूप मोठा पाठिंबा भेटला. म्हणजे जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हा राजकारणाचे विविध अँगल्स अस्पेक्ट्स हे तितकेसे नव्हते माहिती. आणि नेमकं कसं काम करावं, काय काम करावं, तर प्रोटोकॉल्स म्हणा किंवा कुठला विषय कुठे मांडावा, हे असं कुठल्या प्रशासकीय पद्धतीने तुम्ही त्याचा कसा पाठपुरावा करू शकता. कारण राष्ट्रवादीची पद्धत ही इतर पद्धत म्हणा किंवा कार्यशैली म्हणा ही इतर पक्षांपेक्षा खूप वेगळी आहे. तिथं इतर पक्षांप्रमाणे राडेबाजी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती हल्ले वगैरे अशा प्रकाराला राष्ट्रवादीमध्ये थारा नाही आहे. तर ह्या ज्येष्ठांचं नेहमीच मार्गदर्शन राहिलं. आणि कोरोना काळामध्ये नेमका हाच धागा घेऊन कोरोना काळामध्ये आदरणीय टोपे साहेबांनी प्रत्येक कोरोना पेशंट्सला म्हणजे बेफाम बिलं यायची, म्हणजे त्याच्यावरती काही मर्यादाच नसायची. अक्षरशः एका पेशंटला 3-4 लाख रुपये 3-4 लाख रुपये वसूल केले जायचे. एक प्रकारची वसुलीच म्हणेल मी ती. आणि तो एक राजेश टोपे साहेबांनी एक GR काढलेला की बाबा ह्या GRचा फॉलो करून सगळ्या डॉक्टरांनी ती बिलं चार्ज करणं अपेक्षित आहे. तर त्या GRचा अभ्यास करून आणि या सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मला एक चांगली संधी मिळाली की आत्तापर्यंत जवळजवळ 30 ते 35 लाख किमतीची बिलं मी कोरोना काळामध्ये विविध पेशंट्सची कमी करू शकलो. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ग्रामीण भागातले युवकही त्यासाठी मला अप्रोच करायचे. तर ते माझ्या नेहमी स्मरणामध्ये राहील. कोरोना काळामध्ये जे काम करण्याची संधी मिळाली म्हणेल. आणि आता तर नुकतीच सुरुवात आहे. जसं तुम्हाला सांगितलं पनवेल क्षेत्रामध्ये पदवीधर सेलचं मी पदभार घेतलेला आहेच, पण पदवीधर सेल व्यतिरिक्त ज्या नागरी समस्या आहेत त्या विविध नागरी समस्या पनवेल शहरामध्ये जेवढ्या विविध समस्या आहेत त्या शहरांवरती काम करेन असा मला एक अपेक्षा आहे आणि विश्वास आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये, आणि मी सोशल मीडियावर पण तुमचं आणि बऱ्याच न्यूजपेपरने पण ते छापलं की तुमच्या कार्याचं ते दखल घेतली. मग त्याच्या पुढे असं तुम्हाला जाऊन प्रश्न विचारतो की असं मोठ्या प्रमाणावर लोकांवर जो प्रायव्हेट दवाखान्याकडून एक भीती दाखवून अन्याय होत होता किंवा बिलाच्या संदर्भात, तर लोकांकडून काय फोन यायचे किंवा काय तुम्हाला मदत यायची की काय टाळं फोडला जायचा तुमच्याकडे न्यायासाठी, किंवा लोकांचं म्हणणं काय असायचं त्या काळात, ते जरा सविस्तर सांगू शकाल का? काय अपेक्षा असायची किंवा 1-2 उदाहरण आहेत का तुमच्याकडे की जे कोणा एका व्यक्तीचा मी उल्लेख करणार नाही, पण पहिल्यांदा जेव्हा मी म्हणजे अत्यंत हृदयद्रावक अनुभव होता खरं तर. एकदम बेताची परिस्थिती असणारे लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, आणि तेव्हा तर तुम्हाला माहिती आहे शासकीय रुग्णालय सगळी पूर्णपणे ऑक्युपाईड होती. आरोग्य हा विषयच मुळात आपल्याकडे एवढा दुर्लक्षित आहे की आणि कोरोनामुळे तर त्याचा पूर्णपणे तो सगळी आरोग्य यंत्रणा उघडी पडलेली. त्यामुळे लोक
आपला जीव वाचवण्यासाठी थोड्याशा चांगल्या हॉस्पिटल्समध्ये, महागड्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे आणि त्याच्यावरती भरमसाठ चार्जेस आकारले जायचे त्यांच्यावरती. म्हणजे आता मला असं एका ठिकाणी बघितलं की त्या डॉक्टरचं स्वतःच हॉस्पिटल, पण ते स्वतःच त्यांना कन्सल्टेशन चार्ज लावायचे, ऑक्सिजन चार्ज असायचा आणि अशा विविध गोष्टी त्याच्यामध्ये आकारल्या जायच्या. म्हणजे अगदी त्यांच्याशी व्यवस्थित बोलून कुठलीही आरेरावी न करता फक्त GR दाखवलं तरी किमान 1-1.5 लाखाचं बिल सहज कमी व्हायचं. आणि काही सगळ्याच हॉस्पिटल्सबद्दल असं म्हणणार नाही, 1-2 हॉस्पिटल्स असे होते ज्यांचे बिल माझ्याकडे आले आणि मी बघायचो तर की ते नियमानुसार आकारले जायचे. पण बहुतांश हॉस्पिटल्सनी प्रश्नच नाही की म्हणजे त्यांच्यामुळे, त्या डॉक्टरांमुळे आपण कोरोनाचा प्रतिकार करू शकलो, त्यात काही वादच नाही. डॉक्टर्स आणि जे वेगवेगळ्या आघाड्यांवर जसे नर्सेस असतील किंवा इतर स्टाफ होता त्यांच्यामुळे आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर आलो. पण लोकांचं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात केलेलं आहे कोरोनाने, हे तेवढंच सत्य आहे. आता हा तुमचं कार्य पाहता ओव्हरऑल सर्वच विभागात, म्हणजे सर्वच जे सोशल विभागात आहे, परंतु आता तुम्ही पदवीधरचे जिल्हाध्यक्ष आहे. पण पदवीधरच का, पदवीधरच सेल कशासाठी असा म्हणजे तुम्ही निवड का केली त्याची, किंवा त्यासाठी इंटरेस्ट का दाखवला? असं पदवीधर सेलच का, हा म्हणजे खरंच चांगला प्रश्न आहे तुमचा. म्हणजे आज जर तुम्ही बघाल, आज मितीला महाराष्ट्राची साक्षरता जवळजवळ 83 ते 84% आहे. महाराष्ट्राची साक्षरता 83 ते 84% आहे आणि त्यातले बहुतांश लोक पदवीधर आहेत. पण ऑन द कॉन्ट्ररी जर तुम्ही आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते विधानसभेतले असू द्यात, विधान परिषदेतले असू द्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतले असू द्यात, त्यांचा जर तुम्ही रेशिओ काढला तर हा एकदम म्हणजे तुम्हाला कळेल की किती दरी निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे आपले नेते होते, जसे महात्मा गांधी होते, बाबासाहेब आंबेडकर होते, लोकमान्य टिळक होते, अण्णाभाऊ साठे होते, यशवंतराव चव्हाण माझे आवडते नेते, हे सगळे उच्च विद्याविभूषित होते, सुशिक्षित होते, उच्च विद्याविभूषित होते. मतदार जो होता तो हा तेवढासा शिक्षित नव्हता किंवा साक्षरता तेव्हा फार कमी होती, पण नेते सुशिक्षित होते, उच्च विद्याविभूषित होते आणि त्यामुळे त्यांना एक मास बेस होता, त्यांच्या म्हणण्याला एक किंमत होती. आज हळूहळू जसं ग्लोबलायझेशन होत चाललंय, जागतिकीकरण होत चाललंय, राजकारणामध्ये मनी पॉवर, मसल पॉवर मोठ्या प्रमाणात येत चालली आहे, तसं तसं हे चित्र उलटं होत चाललंय. जनता सुशिक्षित होत चालली आहे. जसं तुम्हाला सांगितलं, साक्षरता आपली 83% आहे. पण हेच जर तुम्ही आपल्या लोकप्रतिनिधींचं जर तुम्ही बघाल, कारण त्यांचा प्रत्येक विषयांचा अनालिसिस करण्याची पद्धत वेगळी असते, किंबहुना त्यांना विषयांशी काही देणंच घेणं नसतं, इथपर्यंत मी म्हणेन. तर हा जो गॅप आहे तो भरून काढण्याची राष्ट्रवादीने पदवीधर सेल मार्फत एक चांगली संधी दिलेली आहे. राष्ट्रवादी पदवीधर प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी पाटील, आत्ता नुकताच सेल तयार झालाय, हा नव्याने सेल झालेला तयार आहे. सुनीलजी पाटील त्यांनी एक पदवीधरांची संघटना, एक स्वतंत्र पदवीधरांची संघटना तयार केलेली आणि ती राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी विलीन केली. ते पहिले अध्यक्ष आहेत प्रदेशचे. आणि मी आधी युवकमध्ये काम करत होतो आणि युवकमधून काम करत असताना नुकतीच तेव्हा पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकाही ड्यू होत्या. तेव्हा असं जाणवलं की आपण ह्या सेलमध्ये काम करायला काही हरकत नाही आहे. हा एक कन्व्हेन्शनल पद्धत नाही आहे राजकारण करण्याची. अधिकाधिक चांगली लोक तुम्ही तुमच्या पक्षाशी, तुमच्या विचारधारेशी, आणि मेन म्हणजे पवार साहेबांचं जे काम आहे ते आज पदवीधारकांसाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. त्यांनी त्या काळी जी विजन ठेवलेली आपल्या औद्योगिकरणाची आणि IT इंडस्ट्री इथे उभी करण्याची, त्याचा फायदा सगळ्यात जास्त पदवीधरांना होणार आहे. तर ते काम लोकांपर्यंत पोचता यावं, म्हणजे ते काम आपल्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता यावा आणि अधिकाधिक
पनवेल कॉस्मोपॉलिटिन शहर आहे, विविध जातीची, विविध धर्माची, विविध भाषेची लोक इथं राहतात. त्या लोकांना या पक्षाशी अटॅच कसं करता येईल हे एक चॅलेंज स्वीकारून मी पदवीधर सेलमध्ये काम करण्याचं ठरवलं. तुम्ही असं म्हणताय स्वप्नील काटकर की एका बाजूला जे नेते आहेत किंवा लोक नियुक्त पदाधिकारी आहेत किंवा असे लोकप्रतिनिधी आहेत ते सफिशियंट शिकलेले नाही आहेत आणि जनता सुशिक्षित आहे. याला कुठंतरी सुशिक्षित माणसांची राजकारणाकडे बघण्याची एक नकारात्मक भूमिका झाली, त्यामुळं पदवीधर किंवा सुशिक्षित माणसं राजकारणाकडे वळत नाहीत असं तुम्हाला वाटतं का? 101%. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे राजकारण हे काय फक्त इलेक्शन लढण्यासाठी नसतं. म्हणजे मी राजकारणात आलो तर मी अमुक निवडणूक लढलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे माझा पर्सनल व्ह्यू आहे हा, प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असू शकतो. म्हणजे काही जण असतात की राजकारणात येतात. पण मग तुम्ही म्हणताय लोकनियुक्त, तर सुशिक्षित माणसं राजकारणात आलीच नाही तर मग ते लोकप्रतिनिधी कसे होतील? हा, तेच तुमच्याच प्रश्नाकडे येतोय मी की जोपर्यंत सुशिक्षित लोक राजकारणामध्ये एक पॅशन म्हणून येत नाही आहेत की बाबा एक मुळात तुमच्या स्वतःमध्ये ती एक पॅशन असली पाहिजे. आणि हे जे एक आहे की म्हणजे उठसूट राज्यकर्त्यांना शिव्या घालणं आणि निवडणुकीच्या वेळी आरामात डोक्याखाली उशी घेऊन झोपणं किंवा काही ठिकाणी अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवारांना प्रेरित केलं जातं, वेगवेगळी पाकिट वगैरे देऊन. ह्या गोष्टी जोपर्यंत कमी होत नाहीत आणि स्वतः जागरूक पदवीधर जोपर्यंत, आता प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. आता कोण पुरोगामी विचारांचा असतो, कोण कुठल्या विचारधारेचा असतो, पण आपल्या विचारधारेशी निगडीत किमान सक्रिय होऊन तुम्ही जर पक्षाचं काम कराल, जेवढी शिक्षित लोक चांगली येतील तेवढं एक प्रत्येक समस्येकडे बघण्याचा व्ह्यू त्यांचा एक चांगला व्ह्यू असेल, एक ऑर्गनाइज व्ह्यू असेल तर अधिकाधिक लोकांनी यावं असंच माझी इच्छा आहे. आता एका बाजूला पदवीधर किंवा सुशिक्षित माणसाचा राजकारणाचं बघण्याचा दृष्टिकोन, त्यात परत महिला पदवीधर असेल तर ती पूर्ण लांबची गोष्ट, तो एक विजन असेल. बरोबर. महिलांना सुद्धा सक्रिय राजकारणात आणणं, ते पण सुशिक्षित, ते एक प्रकारचं चॅलेंज आहे. तर हे चॅलेंज कशा प्रकारे तुम्ही स्वीकाराल सकारात्मकतेनं, आणि मग पक्षवाढीसाठी ह्या सेलचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे पुढच्या भविष्यातले तुमचे काय प्लॅनिंग्स आहेत किंवा काय तुमच्याकडे आराखडे आहेत, ह्या दोन क्वेश्चन हा एक चॅलेंज म्हणून तुम्हाला वाटत नाही का ह्या सगळ्या गोष्टी? एक तर आहे राष्ट्रवादीकडे स्वतःचा एक महिला सेल आहे आणि एक युवती सेल आहे. आता ज्या महिला पूर्णपणे राजकारणात सक्रिय आहेत आणि ज्यांना स्वतःचा अधिक वेळ देऊ शकतात, त्या युवतीमध्ये किंवा महिलांमध्ये काम करू शकतात. महिलांचे स्वतःचे फार मोठे प्रश्न आहेत. आपल्या पवार साहेबांनीच सगळ्यात पहिल्यांदा राजकीय आरक्षण महिलांना दिलं आणि त्यांना एक स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण करण्याची संधी दिली. पदवीधर सेलमध्ये खरंच महिलांना एक विशेष स्थान असावं असं मला नेहमीच वाटतं. कारण एक महिला जेव्हा घर चालवणं, काही अनेक महिला आजकाल आपल्या शहरी भागात नोकरी करतात, हे सगळं करत असताना अनेक महिला सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात, सामाजिक कार्यात सक्रिय असतात. तर पदवीधर सेलमध्ये महिलांना अधिकाधिक संधी द्यावी ही माझी स्वतःची इच्छा आहे. पण आता मुळातच आपला हा पक्ष सध्या बाळसं धरतोय पनवेल शहरामध्ये. आपले फक्त 2 नगरसेवक आहेत तिथे. इथे पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. पण ते पेनिट्रेशन व्हायला एक कालबद्ध पद्धतीने ते पेनिट्रेशन व्हावं, महिलांपर्यंत पोहोचावं, म्हणजे सगळ्या महिलांपर्यंत पोहोचावं, लाईक थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. पण निश्चितच मला वाटते काही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित महिला युवती पदवीधर सेलमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असतील अशी मी अपेक्षा बाळगतो.
त्यासाठी ते तुम्हाला तोच विचारायचं की ते एवढं मोठं चॅलेंज तुम्ही स्वीकारले, तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला काय म्हणजे कशा प्रकारे काम करावं लागेल, असा कुठला आराखडा आहे का तुमच्या डोक्यामध्ये की राजकारणामध्ये सुशिक्षित व्यक्तींना सकारात्मकता दाखवून आणण्यासाठी, किंवा तुम्ही कसं सांगणार, कसं अप्रोच करणार? कारण आजकाल मी माझं काम भलं आणि मी भलं अशा विचाराचे प्रचंड सुशिक्षित वर्ग इथं निर्माण झाला आहे. तर अशा अवस्थेत ते चॅलेंज तुम्ही कसं स्वीकारणार आहेत असं मला म्हणायचं आहे. प्रश्न आला तुमचा माझ्या लक्षामध्ये. आता हेच तुम्हाला सांगितलं की आपण नव्याने सुरुवात करतोय. आधी इथल्या महिलांना पदवीधर सेल नेमकं काय आहे हे कळायला थोडासा त्यांना वेळ जाणार आहे. हे एक टिपिकल कन्व्हेन्शनल पद्धतीचं राजकारण नाही आहे, म्हणजे साचेबद्ध पद्धतीचं की पदवीधर सेलचं राजकारण. एकतर आपल्या अधिकाधिक पदवीधर जे एवढे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातले आहेत त्यांची नोंदणी करून घेणं, पुन्हा पदवीधरांच्या समस्या आहेत. मग ते आता ऑलरेडी आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा जे एज्युकेटेड आहेत पण त्यांच्या पोटेन्शियल्सनुसार त्यांना नोकरी मिळत नाहीये. ग्रॅज्युएट असून कुठेतरी त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा कमी, पोटेन्शियलपेक्षा कमी ठिकाणी काम करत आहेत. ह्या समस्यांवरती मला पहिल्यांदा फोकस करायचं आहे. आणि जसं जसं आम्ही काम करत जाऊ, जसं जसं आमचं काम लोकांपर्यंत पोहोचत जाईल, अपेक्षा आहे की ते लोक जोडत जातील आमच्या सेलसोबत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत. खूपच सकारात्मक स्वप्नील काटकर, तुम्ही तुमचं विजन आणि तुम्ही केलेलं कार्य आणि इतक्या वर्षात तुम्हाला जो अनुभव आला तो पक्षाच्या वाढीसाठी आणि विशेष करून तुमच्या सेलच्या पदवीधर सेलच्या वाढीसाठी निश्चितपणे कामी येईल. तुम्हाला तुमचा विजन पण ब्रॉड आहे, तुम्ही सकारात्मकदृष्ट्या अगदी पुढे जात आहे. तुम्ही ह्या सेलला नौके असला तरीसुद्धा तुमच्याकडं पेनिट्रेशन पॉवर आहे, जनमानसात तुमची प्रतिमा स्वच्छ आहे आणि जनसामान्यामध्ये मिसळण्यासाठी आणि समोरची परिस्थिती समजून घेण्यासाठी तुम्ही केपेबल आहात. तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आपण मिरर महाराष्ट्रातर्फे आम्ही आमच्या टेक्निकल टीमतर्फे शुभेच्छा देतो. तुमच्या हातनं राष्ट्रवादी तर वाढावीच किंवा तुमच्या सेलचं जर ग्रोथ व्हावाच, परंतु समाजातील जे राजकारणात नसणारे युवक आहेत, जे सुशिक्षित वर्ग आहे किंवा अन्य जे गरजू लोक आहेत त्यांच्याविषयीसुद्धा एक समाजकार्य व्हावं, त्यांना तुमची मदत व्हावी, अशासाठी तुमचं पद तुम्ही वापराल अशी अपेक्षा करतो. आणि तुमच्या वेळात वेळ काढून आम्ही आमच्या चॅनलला तुम्हाला बोलवलं, तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद.